You are the chosen generation, a royal priesthood. पहिल्या पार्टमध्ये आपण पवित्रीकरण, न्याय, त्याचप्रमाणे धर्मशील सेवक आणि मग तो कसा निष्कलंक होता, निष्कपट होता आणि पापविरहित होता हे पाहिलेलं आहे. ह्या पार्टमध्ये आपण निष्कलंक या गोष्टीवर पाहणार आहोत. पेत्राचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि 19व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त निष्कलंक आहेत, अशा प्रकारे बोलण्यात आलेलं आहे. मग पहिली गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त निष्कलंक आहेत आणि दुसरी गोष्ट आम्हाला अधिक निष्कलंक कसं होता येईल याची आपण दक्षता घेऊया. पहा, एक वधस्तंभावरचा चोर, चोर मनुष्य, तो चोरच होता. तरी देखील तो दुसऱ्या चोराला म्हणतो, "अरे, आपण चोरटे भामटेच आहोत." परंतु याने काही पाप केलेलं नाही. म्हणजे तो निष्कलंक होता. चोराने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी वधस्तंभावर साक्ष दिली, की प्रभू येशू ख्रिस्त निष्कलंक आहे. त्याचप्रमाणे जो प्रभूच्या वेळेसचा अ, न्याय देणारा जज होता. तर पिलाताने देखील सांगितलं, की ह्याच्या ठायी मला काही दोष आढळत नाही. मी माझे हात धुतो. त्याचप्रमाणे त्याच्या पत्नीच्या स्वप्नामध्ये देखील अशा प्रकारचं स्वप्न पडलं, की हा मनुष्य निष्कलंक आहे. हा मनुष्य निर्दोष आहे. निर्दोष हा दुसरा शब्द दुसरा कॅरेक्टर आपण पाहूया. परंतु हा निष्कलंक आहे. त्याच्या ठायी मला काही दोष आढळत नाही. आणि म्हणून मग मत्तेकृत वर्तमान 27 अध्याय 4थ्या वचनामध्ये निष्कलंक म्हटलेलं आहे आणि पेत्राचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि 19व्या वचनामध्ये निर्दोष आणि निष्कलंक हे शब्द आलेले आहेत. तर प्रभू निर्दोष आहेत, प्रभू निष्कलंक आहेत. ह्या 2 गोष्टी आपण एकत्र घेऊया. तर तुम्हाला आणि मला आपल्याला निर्दोष जीवन कसं जगता येईल? हे पहा, आपण वचन सांगतं, "जब हम गुनहगार ही थे, बस यीशु हमारे लिए मारा गया." आपण पापी, सगळे पापीच पापी होतो. परंतु जेव्हा आपल्याला ख्रिस्त समजलाय, जेव्हा आपलं आता परिवर्तन झालंय, आपण ख्रिस्ताबरोबर चालण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये हे कलंक यायला नको. आपलं जीवन हे कलंकित असायला नको. घेतले एखाद्याचे पैसे आणि बुडवले, हा एक कलंक आहे. चुकीचं वागलं, तो कलंक आहे. गव्हर्नमेंटचे पैसे बुडवले, हा कलंक आहे. कुठं कुठं गेला विदाऊट प्रवास केला, हा पण कलंक आहे. चुकीच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नको. निर्दोष आणि निष्कलंक जीवन आपल्याला कसं जगता येईल, याची आपण दक्षता घ्यायची. याच्या उपर जर लोक आपल्यावर आरोप करणार असतील, तर तो वेगळा प्रश्न आहे. कारण असं चांगलं जीवन जगून देखील काही वेळेस काही लोक आपल्यावर दोषारोप करू शकतात. असे केलेले आहे. परंतु आपलं हृदय, देवाचं वचन सांगतं योहानाच्या पत्रामध्ये, की जर तुमचं मन तुम्हाला दोष देत नाही, तर तुम्ही दोषी नाही. आपलं मन आपल्याला सगळ्या गोष्टी बरोबर सांगत असतं, की तुम्ही या ठिकाणी चूक केलेली आहे, किंवा या ठिकाणी चूक केलेली नाही. मित्रांनो, एकदा मी थर्ड एसीने हैदराबादवरून येत होतो आणि मग गाडी सुरू झाली आणि मग मी तिथं वॉशरूममध्ये गेलो आणि खूप मोठं अ, हँडवॉश घेतलं. मला देवाच्या आत्म्याने सांगितलं, "घरी पण तू एवढंच घेतोस का?" म्हटलं, "नाही, चुकलं माझं. मी जास्त घेतलं." आणि लगेच माझी चूक मला समजली. त्यानंतर पुष्कळदा प्रवास करायची वेळ आली. परंतु मग मी चुका नाही केल्या. म्हणजे आपलं मन आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतं. तर आपण निर्दोष आणि निष्कलंक कसं राहू? प्रभू येशू ख्रिस्त निर्दोष होते. प्रभू येशू ख्रिस्त निष्कलंक होते. मग तीच चित्तवृत्ती आपल्या जीवनामध्ये कशी येईल याची आपण दक्षता घेऊया. त्यानंतर मध्यकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये सांगितलं, की "जो मी मनाचा सौम्य, जो मी मनाचा सौम्य." पहा, हे जे जेंटलनेस आहे, इंग्लिशमधून जेंटलनेस किंवा मराठीमधून सौम्यता, यावर माझा अजून एक संदेश YouTubeवर आहे, सौम्य या नावाने. तर आपल्या जीवनामध्ये हा स्वभाव अंगीकारणं खूप गरजेचं आहे. खरं तर यावर मी पण जास्त बोलू नये, कारण मी तो स्वभाव या वयामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करतोय. अन्यथा सौम्यपणा माझ्या जीवनामध्ये नव्हता. कारण मग पुढचा आरे म्हटला, तर मी कारेच म्हणणार अशी माझी परिस्थिती होती. परंतु यावर मी विजय मिळवत आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी, की एक अनुभव असा आहे, की जे लोकं जेंटल होते, जे लोकं सौम्य होते, ते लोकं जास्त दिवस जीवन जगलेले आहेत. त्याच्यामुळं थोडासा विचार करा आणि मग प्रभूचं जीवन हे जेंटलनेसनी भरलेलं होतं. जो मी मनाचा सौम्य आणि जो मी मनाचा लीन. आता लीन राहणं हा काही वीकनेस नाही. आपण लीन असणं खूप गरजेचं आहे. तर लीन राहणं हा काही वीकनेस नाही. हे काही आपला ड्रॉबॅक नाही. परंतु आपण लीन असणं खूप गरजेचं असतं. जेणेकरून समोरच्याला लाज वाटते, की एवढ्या मोठ्या डिग्रीचा मनुष्य, पण लीनपणा किती आहे किंवा सौम्यपणा किती आहे. प्रत्येकच वेळेस आपल्याला आवाज चढवून बोलायची गरज नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर असताना एक चोर अशा प्रकारे म्हणतो, "जर तू देवाचा पुत्र आहेस, तर तू ही खाली ये आणि आम्हाला पण खाली येऊ दे."
परंतु प्रभूने वेगळे उत्तर दिले नाही. ते शास्त्रलेखाप्रमाणे घडून येणं खूप गरजेचं होतं. कारण तशा प्रकारच्या प्रॉफेसीज होत्या आणि प्रभूला वधस्तंभावर जायलाच पाहिजे होतं. त्याच्याशिवाय दुसरं पवित्र रक्त कोणाचं नव्हतंच आणि म्हणून प्रभू म्हटले पण, की "प्रभू पित्या होता होईल तर हा प्याला टळू देत." परंतु प्रभूने ते टळू दिलं नाही. जे पित्याच्या मर्जीला आलं तेच झालं आणि त्यांनी वधस्तंभावर प्राण दिला आणि प्राण दिल्यामुळं आपली सुटका झाली. भूत, भविष्य आणि वर्तमानात आपली सुटका वर्तमान, भूत, भविष्यामध्ये सुटका झाली. परंतु या ठिकाणी एक चोर जो होता तो रॅश बोलला, "जर तू देवाचा पुत्र आहेस तर." त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस जंगलामध्ये गेले, म्हणजे आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्ताला जंगलामध्ये घेऊन गेला, त्यावेळेस सैतान आला, परीक्षक आला आणि परीक्षक पण परीक्षा घेत आहे आणि तो म्हणत आहे, "जर तू देवाचा पुत्र असेल तर धोंड्याच्या भाकरी कर." प्रिय मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो, मॅन कॅनॉट लिव्ह बाय ब्रेड अलोन. मनुष्य केवळ भाकरीनेच जगत नाही, तर देवाच्या मुखातील शब्दाने तो जीवन जगत असतो. आणि मग या ठिकाणी प्रभू धोंड्याच्या भाकरी करू शकत होते. चमत्कार होणं एवढं विशेष नाही. मी कितीतरी चमत्कार सांगू शकेल. मागच्या महिन्यामध्ये माझ्या मंडळीमध्ये एक तरुण मुलगा आहे. तो बरेच दिवस आला नाही म्हणून मी त्याला फोन करून विचारलं. त्याला म्हटलं, "दादा तू ये, ये तुझच्या आमच्याकडं पुलपीट नाही, आमच्याकडं आम्ही शाळेमध्ये घेतो." परंतु तो आला, प्रार्थना केली, त्याचं पायाचं हाड वाढलं होतं. हे पाहिल्यानंतर मला पण थोडंसं अंगावर शहारे आले आणि त्याला बूट घालता येत नव्हते. परंतु मी आणि पास्टर अम्मानी, माझ्या पत्नी आम्ही प्रार्थना केली आणि त्याचं ते हाड गायब झालं. आता तो येतोय आणि सगळं व्यवस्थित आहे. सगळं गौरव देवाला. चमत्कार जर ऑर्डिनरी माणसाकडून होतात, तर तो प्रभू आहे. तो राजांचा राजा आहे. तो अद्भुत आहे. तो मंत्री आहे. तो समर्थ आहे. तो सनातन पिता आहे आणि तो शांतीचा अधिपती आहे. तो स्वतःच एक चमत्कार आहे आणि त्याच्या जीवनामध्ये चमत्कारच चमत्कार झालेले आहेत. चमत्काराविषयी जर आपण म्हटलो, तर योहान सुवर्तमानाच्या 21व्या अध्यायामध्ये अशा प्रकारे लिहिलंय, की प्रभूने केलेले चमत्काराची जर वही लिहून ठेवायला लागलं, तर जगामध्ये पुस्तकं पुरणार नाहीत इतके चमत्कार प्रभूने केलेले आहेत किंवा झालेले आहेत. आणि त्याच्यापेक्षा जास्त चमत्कार आपणही करू शकतो, असं खुद्द प्रभूने म्हटलेलं आहे. अद्भुत चमत्कार होत राहतात. धोंड्याच्या भाकरी म्हणजे विशेष बाब नव्हती. परंतु प्रभूने त्या केल्या नाही, परंतु प्रभूने सौम्यतेने घेतलं.